नमस्कार, मी राजश्री किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत। या रेसिपीमध्ये आपण नाही कंडेन्स मिल्क वापरलेला आहे, नाही दूध पावडर वापरलेली आहे किंवा खवा वापरलेला आहे। अगदी कमीत कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने गुळपापडी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ते मी 1 कप तूप घेतलेला आहे, 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप गूळ घेतलेला आहे आणि बदाम घेतलेले आहेत थोडेसे। इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम व्हायला। कढई थोडीशी गरम झाली की आपण त्यामध्ये तूप टाकणार आहोत। तूप पूर्णपणे एकदमच आपल्याला टाकायचं नाही, तर थोडं थोडं आपण टाकत राहणार आहोत। आपल्याला तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे। इथे आपले तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतलं होतं ते टाकणार आहोत। हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। आपल्याला या तुपामध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला। पाहू शकता मी मिक्स करून घेतलेला आहे। या ज्या काही गाठी झालेल्या आहेत त्याही आपल्याला फोडून घ्यायचे आणि याच्यामध्ये अजून थोडंसं आपण तूप टाकणार आहोत। परत हे सर्व आपल्याला व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। फास्ट गॅस केल्यानंतर आपलं हे मिश्रण जे आहे ते खाली कढईला चिटकतं, त्यामुळे मंद गॅसवरतीच आपल्याला हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। इथं पाहू शकता आपण तूप मिक्स करून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये आणि हे सतत आपल्याला व्यवस्थित हलवत राहावं लागतं, नाहीतर गव्हाचं पीठ लगेच खाली चिटकतं। सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत, तर मुलांना घरी आल्यानंतर काहीतरी खायला पाहिजे असतं, तर तेव्हा तुम्ही ही गुळपापडी नक्कीच देऊ शकता। बाहेरचे जे काही लाडू वगैरे असतात किंवा बर्फी, पेढे हे विकतचं न देता तुम्ही घरच्या घरी छान आणि पौष्टिक असं आपण गुळपापडी बनवून देऊ शकतो। तसेच जेवणानंतर काही जणांना स्वीट खायची सवय असते, त्यांना ही एक उत्तम पर्याय आहे गुळपापडी हा, कारण ही पौष्टिक असते, गव्हाच्या पिठापासून बनवलेली असते। इथे तुम्ही पाहू शकता 10 ते 15 मिनिटं झालं मी पीठ भाजून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे काही आपलं थोडंसं तूप राहिलेलं आहे ते आपण टाकून घेऊया। आपण इथे गव्हाचं पीठ 2 कप वापरलेलं आहे, त्यामुळं पिठाच्या अर्ध म्हणजेच 1 कप आपण तूप वापरलेलं आहे। हे तूप आणि पीठ आपल्याला व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटं आणखी आपल्याला भाजून घ्यायचं आहे। याचा कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। इथे पाहू शकता आपल्या पिठाचा कलर चेंज झालेला आहे। आपल्या पिठाला छान असा कलर आलेला आहे। बेसन लाडू असतील किंवा जे काही पेढे असतात त्यांचा कलर जसा असतो तसाच याचाही कलर झालेला आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित छानपैकी आपले भाजून झालेलं आहे। मी आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण आपल्याला असं 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे। गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण मी 2 ते 3 मिनिटं परत हलवून घेतलेलं आहे। थोडंसं थंड झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जो काही गूळ घेतलेला आहे तो आपण व्यवस्थित बारीक छानपैकी चिरून घेतलेला आहे, तो आपण मिक्स करणार आहोत त्याच्यामध्ये। मी 1 कप गूळ घेतलेला आहे। चला तर मग आपण गूळ मिक्स करूया यामध्ये। ठिकाणी तुम्ही वेलची पावडरही टाकू शकता, पण मी टाकलेली नाहीये। मला गूळ आणि गव्हाच्या पिठाची जी ओरिजिनल टेस्ट होती ती पाहिजे होती। गूळ टाकल्यानंतर आपल्याला ते मिश्रण पटकन हलवून मिक्स करून घ्यायचं आहे।
कारण गरम मिश्रण जे आपलं गरम असतं त्यामध्ये गूळ पटकन वितळून जातो. इथं पाहू शकता गूळ वितळलेला आहे. तर आपण आता लगेच परातीमध्ये काढून घेणार आहोत. गूळ टाकायच्या अगोदरच आपण परातीला तेल किंवा तूप लावून ठेवायचं आहे. इथं पाहू शकता मी परातीला तेल लावून घेतलेलं आहे. जे काही गूळ वगैरे मिक्स केलेलं ते मिश्रण आपण आता त्यामध्ये टाकून घेणार आहोत. हे मिश्रण काढून घेऊन हे मिश्रण चमच्याच्या सहाय्याने आपल्याला पसरून घ्यायचं आहे. कारण हे मिश्रण खूप गरम असतं, हाताला भाजण्याची शक्यता आहे. तुम्ही फुलपात्राने किंवा वाटीच्या सहाय्यानेही तुम्ही ते प्लेन करून घेऊ शकता. याच्यावरती मी आता बदामाचे ते छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, ते टाकून घेते. तुम्ही जे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. आपली गुळपापडी घट्ट व्हायच्या अगोदरच आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत. जर आपली ही गुळपापडी थंड झाल्यानंतर आपल्याला हव्या तशा आकारामध्ये आपण कट करून घेऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊयात. मी इथे चौकोन कट करून घेते. इथे पाहू शकता आपल्या गुळपापडी कट करून झालेली आहे. आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं सेट होण्यासाठी असंच वरती ठेवून द्यायचं आहे. इथे पाहू शकता आपली गुळपापडी पूर्णपणे थंड झालेली आहे, सेट झालेली आहे. तर आता आपण काढून घेऊयात. घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये पौष्टिक अशी आपली गुळपापडी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण मैदा वगैरे वापरलेले नाही, त्यामुळे ही पौष्टिक आहे. तुम्ही पाहू शकता आपली गुळपापडी किती छानपैकी निघालेली आहे, किती व्यवस्थित त्याचा आकारही आलेला आहे. आता आपण एक तोडून बघूयात आपली गुळपापडी किती छान झालेली आहे ती. बघा किती छान आपली मऊ खुसखुशीत अशी गुळपापडी तयार झालेली आहे. आपली पौष्टिक अशी गुळपापडी तयार झालेली आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही आपली गुळपापडी तयार होते. तर तुम्ही एकदा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल ती. लहान मुलांना गोड खायला भेटल्याचा आनंद आणि त्यांच्या आयांना आपल्या मुलांनी पौष्टिक खाल्ल्याचा आनंद तुम्ही मिळवू शकता. चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.